नमस्कार. चला, आज आपण एका अशा कॅन्डलस्टिक पॅटर्नबद्दल बोलूया जो बाजारात योग घातलेल्या मोठा बदलाचा इशारा देऊ शकतो. त्याचं नाव आहे हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न. हा पॅटर्न आपल्याला ट्रेंड कधी रिव्हर्स होऊ शकतो याचा एक सुरुवातीचा सिग्नल देतो. कधी विचार केलाय का की एक गर्भवती कॅन्डल मार्केटची दिशा ठरू शकते? हो, हे नाव ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण या नावामागे खूप सोपं व्हिज्युअल लॉजिक आहे जे आपल्याला ट्रेंडमधील बदलाची शक्यता दाखवतं. तर या पॅटर्नचं नाव थेट जपानमधून आलं आहे. हरामी हा एक जुना जपानी शब्द आहे, ज्याचा अर्थ होतो गर्भवती. या पॅटर्नचा आकारच मुळात एका गर्भवती स्त्रीसारखा दिसतो आणि म्हणूनच तो लक्षात ठेवणं खूपच सोपं होऊन जातं. ओके, तर मग ह्या गर्भवती पॅटर्नची नेमकी रचना कशी असते आणि ती आपल्याला काय सांगते ते आपल्या पहिल्या विभागात समजून घेऊया. या पॅटर्नमागे एक साधं मानसशास्त्र आहे. विचार करा, एक मोठा ट्रेंड जोरात सुरू आहे. ती झाली आपली मदर कॅन्डल. पण अचानक त्यानंतर एक छोटीशी बेबी कॅन्डल तयार होते, जी पहिल्या कॅन्डलच्या पोटातच राहते. याचा अर्थ काय? याचा सरळ अर्थ असा होतो की बाजारातली जी काही ताकद होती ती आता कमी होते आणि पुढे काय होणार याबद्दल एक प्रकारचा गोंधळ, एक अनिश्चितता निर्माण झाली आहे. हरामी पॅटर्नचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक जो तेजीचा संकेत देतो आणि दुसरा मंदीचा. चला, या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे ते बघूया. इथे फरक अगदी स्पष्ट आहे. जेव्हा बाजार खाली जात असतो, म्हणजे डाऊनट्रेंडमध्ये, आणि एका मोठ्या लाल कॅन्डलनंतर एक छोटी हिरवी कॅन्डल तयार होते, तेव्हा तो असतो बुलिश हरामी. हा एक सिग्नल आहे की आता कदाचित तेजी येऊ शकते. आणि याच्या अगदी उलट, जेव्हा बाजार वर जात असतो, म्हणजे अपट्रेंडमध्ये, आणि एका मोठ्या हिरव्या कॅन्डलनंतर छोटी लाल कॅन्डल दिसते, तेव्हा तो असतो बेरिश हरामी. याचा अर्थ मंदीची शक्यता वाढली आहे. बरं, थिअरी तर झाली, पण प्रत्यक्षात चार्टवर हा पॅटर्न ओळखायचा कसा? चला, त्याच्या काही सोप्या पायऱ्या पाहूया. हा पॅटर्न शोधणं खरं तर खूप सोपं आहे. फक्त 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिलं, बाजारात एक स्पष्ट ट्रेंड हवा, एकतर वर जाणारा किंवा खाली येणारा. दुसरं, त्या ट्रेंडच्या दिशेने जाणारी एक मोठी मदर कॅन्डल शोधा. तिसरं, तिच्या लगेच नंतर एक लहान विरुद्ध रंगाची बेबी कॅन्डल दिसायला हवी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चौथी पायरी म्हणजे ही लहान कॅन्डल मोठ्या कॅन्डलच्या बॉडीच्या पूर्णपणे आत असली पाहिजे. झालं. आता एक खूप खूप महत्त्वाची गोष्ट, हरामी पॅटर्न दिसला म्हणजे लगेच ट्रेडमध्ये उडी घ्यायची का? तर याचं उत्तर आहे अजिबात नाही. आणि म्हणूनच कन्फर्मेशन किंवा पुष्टीकरण इतकं महत्त्वाचं आहे. हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की हरामी पॅटर्न हा फक्त एक इशारा आहे, ट्रेड करण्याचा आदेश नाही. एनगल्फिंग पॅटर्नसारख्या इतर पॅटर्न्सच्या तुलनेत हा थोडा कमी विश्वासार्ह मानला जातो. त्यामुळे अनेकदा चुकीचे सिग्नल मिळण्याचीही शक्यता असते. मग खरा सिग्नल कसा ओळखायचा, त्यासाठी 3 गोष्टी तपासता येतात. एक म्हणजे व्हॉल्यूम. जर दुसऱ्या कॅन्डलच्या वेळी ट्रेडिंग व्हॉल्यूम वाढला तर तो एक चांगला संकेत मानला जातो. दुसरं, RSI सारखे मोमेंटम इंडिकेटर्स बघा, तिथे डायव्हर्जन्स दिसतोय का? आणि तिसरं, प्राइस ॲक्शन, म्हणजे हा पॅटर्न एखाद्या महत्त्वाच्या सपोर्ट किंवा रेझिस्टन्स लेव्हलजवळ तयार होतोय का? या गोष्टी एकत्र आल्या की सिग्नल अधिक पक्का होतो. हरामीचा एक अजून शक्तिशाली प्रकार आहे, तो म्हणजे हरामी क्रॉस. इथे दुसरी कॅन्डल डोजी असते, म्हणजे अधिक प्लस चिन्हासारखे. याचा अर्थ असा की खरेदीदार आणि विक्रेते यांच्यात इतका गोंधळ आहे की कोणीच जिंकत नाहीये. ही स्थिती ट्रेंड बदलण्याची अधिक दाट शक्यता दर्शवते. चला, तर मग या सगळ्या माहितीचा सार पाहूया आणि एक ट्रेडरच्या दृष्टिकोनातून वास्तववादी आढावा घेऊया. तर याचा फायदा काय? हा आपल्याला ट्रेंड बदलायच्या आधीच एक लवकर इशारा देतो आणि चार्टवर ओळखायलाही खूप सोपं आहे. पण दुसरी बाजू अशी आहे की याचे सिग्नल अनेकदा चुकू शकतात आणि म्हणूनच याला नेहमी कन्फर्मेशनची गरज लागते. हा एनगल्फिंग पॅटर्न इतका मजबूत सिग्नल नाही. आणि ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक हरामी पॅटर्न म्हणजे रिव्हर्सल नसतो. कधीकधी बाजार फक्त एक छोटासा ब्रेक घेतो आणि मग त्याच दिशेने पुन्हा जोरात पुढे जातो. त्यामुळे घाई करणं टाळलं पाहिजे. थोडक्यात सांगायचं तर हरामी पॅटर्न आपल्यासमोर एक प्रश्न उभा करतो. बाजाराचा ट्रेंड खरंच संपतोय की तो फक्त दम घेण्यासाठी थांबलाय? आणि या प्रश्नाचं उत्तर इतर साधनांच्या मदतीने मिळवणं हेच एका यशस्वी ट्रेडरचं खरं कौशल्य आहे.